विद्यार्थ्यांनो, प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषयाच्या वर्गामध्ये आपलं स्वागत आहे. आपला टॉपिक प्रकाश सुरू होता. काल आपण भिंग डिस्कस करणं सुरू केलं होतं, लेन्सेस. त्या लेन्सेसमध्ये आपण अंतर्वक्र, बहिर्वक्र हे भिंग पाहिले, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स लेन्सेस पाहिले. त्यानंतर आपण भिंगाचे सूत्र पाहिले व त्यानंतर विशालन पाहिले. आज त्यालाच पुढे वाढवूया आणि त्या रिलेटेड गोष्ट बघूया. आजचा पहिला डिस्कशन आहे भिंगाची शक्ती. भिंगाची शक्ती इंग्लिशमध्ये आपण पॉवर ऑफ लेन्सेस म्हणतो. आता हे काय आहे पॉवर ऑफ लेन्स? विद्यार्थ्यांना आपल्याला एक माहित आहे की आपण दोन प्रकारची भिंग पाहिजे. एक होता बहिर्वक्र म्हणजे कॉन्व्हेक्स आणि एक होता अंतर्वक्र म्हणजे कॉन्केव्ह. ठीक आहे. या भिंगामध्ये स्पेशली आपण असं पाहिलं की जर हा अक्ष आहे, या दोन्हीचे अक्ष आहे, तर हा जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे म्हणजे बहिर्वक्र भिंग, यामधून जाणारे किरण हे जे आपाती किरण आहे, प्रकाश किरण, यांचं अभिसरण घडून येतं. अभिसरण म्हणजे काय? कॉन्व्हर्जन्स है ना, याला आपण अभिसरण म्हणतो. ओके. आणि दुसरं आपण हे पाहिलं की जो अंतर्वक्र भिंग आहे म्हणजे कॉन्केव्ह लेन्स आहे, तिथे आपल्याला येणारे प्रकाश किरण हे असे एकमेकांपासून दूर जाताना दिसतात. तर याला आपण काय म्हणतो? अपसरण म्हणतो. इंग्लिशमध्ये याला कॉन्व्हर्जन्स आणि याला डायव्हर्जन्स. ठीक आहे. आता होते कसं की एखादी भिंग त्याची शक्ती कमी आहे जास्त आहे, शक्ती म्हणजे त्याच्या भिंगामध्ये पॉवर किती आहे, तर आपण त्या भिंगाची अभिसरण शक्ती किंवा अपसरण शक्ती, चला तर आपण पाहिलं की अभिसरण किंवा अपसरण घडवून आणण्याचं काम भिंग करतात, प्रकाश किरणाचं. तर आता शक्तीच्या बाबतीत बोलूया. तर शक्ती कसं की एखादा भिंग येणाऱ्या प्रकाश किरणांना किती अभिसरण करून आणतो किंवा किती अपसरण करून आणतो, म्हणजे तो किती कॉन्व्हर्जन्स करतो किंवा किती डायव्हर्जन्स करतो, त्यावरून त्या भिंगाची शक्ती डिसाईड होते. आता तुम्हाला हे माहित आहे की हा जो बिंदू आहे याला आपण फोकस म्हणतो. इथे बिंदू हा जो असतो याला आपण फोकस म्हणतो है ना, आठवत असेल तुम्हाला. ओके. हा फोकस आहे, हा ऑप्टिकल सेंटर आहे आणि ही जी लांबी आहे याला आपण नाभी अंतर किंवा फोकल लेंथ म्हणालो होतो. इथे ही जी लांबी आहे याला आपण नाभी अंतर किंवा फोकल लेंथ म्हणालो होतो. ठीक आहे. आता बघा, मी बहिर्वक्र भिंगांचे दोन उदाहरणं घेतो आणि शक्ती आपण बघूया कशी कमी जास्त होते. सपोज करा हा एक बहिर्वक्र भिंग आहे, यामध्ये येणारे प्रकाश किरण अभिसरण होऊन इथनं पास होतात. ठीक आहे. म्हणजे हा एफ आहे आणि हे एवढी याची काय आहे, नाभीय अंतर आहे म्हणजे फोकल लेंथ कमी आहे, छोटी दिसते आपल्याला, एवढीच फोकल लेंथ. पण हा जो बहिर्वक्र भिंग आहे यामध्ये जे प्रकाश किरण येत आहे आपल्याला दिसते हे प्रकाश किरण असे वळून राहिले आणि हे या ठिकाणावर पास होतात. ही नाभी आहे आणि इथे आम्हाला नाभी अंतर एवढं दिसतं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. ओके. आता इथे बघा की हा फोकल लेंथ कमी आहे, नाभी अंतर इथे कमी आहे, इथे जास्त आहे. दोन्ही भिंग जर समान आकाराचे असतील, बहिर्वक्र तर आहेतच दोन्ही. ओके. आम्हाला दिसते की याचे नाभी अंतर कमी आहे आणि याचे नाभी अंतर जास्त आहे. का बरं असं घडलं? तर घडण्यामागे एकच रिझन आहे की येणाऱ्या प्रकाश किरणांना या ठिकाणी काय करण्यात आलं, त्यांचं अभिसरण जास्त प्रमाणात झालं, म्हणजे ते प्रकाश किरण जवळच येऊन भेटले.
बाहेर निघाल्यावर जवळच येऊन भेटले, म्हणूनच नाभीय अंतर काय राहिलं, कमी राहिलं. इथे काय झालं, तर प्रकाश किरण यांचं अभिसरण थोडं कमी प्रमाणात घडून आलं आणि म्हणून जो फोकस इथे हवा होता तो दूर गेला. म्हणजे या भिंगाची अभिसरणाची शक्ती काय कमी आहे आणि या भिंगाची अभिसरणाची शक्ती काय जास्त आहे. तर जसं जसं अभिसरण कमी जास्त प्रमाणात होत जाईल आपण त्या पद्धतीने शक्तीची व्याख्या घेत जाऊ. अभिसरण जास्त तर शक्ती जास्त, अभिसरण कमी तर शक्ती कमी. मग अभिसरण मोजायचं कसं, तर अभिसरण आपण नाभीय अंतरावरून बघतो है ना. नाभीय अंतर कमी तर शक्ती जास्त, नाभीय अंतर जास्त तर शक्ती काय कमी. मग आपल्याला असं दिसते की शक्ती आणि नाभीय अंतर यांच्यामध्ये काय एक व्यस्त प्रमाण दिसते. नाभीय अंतर कमी तर शक्ती जास्त, म्हणून फॉर्म्युला कसा पडला शक्तीचा, तर शक्तीचा फॉर्म्युला आता मी इथे काढतोय. स्टुडंट्स इथे लिहितोय शक्ती, पहिले आपण त्याला वर्ड्स मध्ये लिहूया. शक्ती बरोबर 1/2 नाभीय अंतर. ठीक आहे. सिम्बॉलिकली कसं लिहू आपण, पॉवर ऑफ लेन्स इज इक्वल्स टू काय 1/4 फोकल लेंथ असं लिहू. ठीक आहे. आता बघा ही जी शक्ती आहे याला आपल्याला एकक द्यावं लागेल. शक्ती आहे तर मोजावं लागतं ना. तर ही शक्ती काही आपली त्या फिजिकल कन्सेप्टमधली शक्ती नाही आहे जिथे आपण बॅट वगैरे युनिट घेऊ. इथे हे पर्टिक्युलरली लेन्सच्या बाबतीत वापरतो, म्हणून इथे शक्तीचं युनिट आहे डायऑप्टर. काय विद्यार्थ्यांनो, डायऑप्टर. डायऑप्टर मध्ये शक्ती तेव्हाच घेता येईल जेव्हा आपण नाभीय अंतर मीटर मध्ये घेऊ. म्हणजे हा फॉर्म्युला आता तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, याच्यावर परीक्षेत एमपीएससीने गणित विचारलेले. पॉवर ऑफ लेन्स इज इक्वल्स टू 1/4 फोकल लेंथ. पॉवरचा एकक डायऑप्टर होईल केव्हा, जेव्हा आम्ही नाभीय अंतर म्हणजे फोकल लेंथ मीटर मध्ये घेतो. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो, भिंगाची शक्ती कळली. हां, एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ बद्दल पहिले रिप्लाय करा. क्लिअर आहे का, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे. कोणती विद्यार्थ्यांना सोडून बाकी सगळं क्लिअर आहे. म्हणजे त्यांचं नेटवर्क इथे किंवा मोबाईल त्यांचा फुल झालेला आहे, स्टोरेज खाली करा मला आपल्या मोबाईल. बघा एक लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, जर मॅक्सिमम लोकांना क्लॅरिटी आहे आणि काही मोजक्या विद्यार्थ्यांना नाही आहे, तर होऊ शकते की त्यांच्या एंडमध्ये काहीतरी प्रॉब्लेम सुरू आहे. ओके, तुम्ही मोबाईल रिफ्रेश करा विद्यार्थ्यांनो, बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेले ॲप्स बंद करा आणि थोडंसं नेटवर्क एरियामध्ये जाऊन बघा. मग ऑटोमॅटिक तुम्हाला क्लिअर सिग्नल्स मिळतील. कारण जर इथून ट्रान्समिशन बरोबर नसतं तर प्रत्येकालाच प्रॉब्लेम आला असता. ओके, तर तुम्ही स्वतःचाच मोबाईल रिफ्रेश करा, मीन्स यू विल गेट क्लिअर सिग्नल्स. ओके, हां असेल तर वायफाय वापरा, असंही एक सजेशन आलेलं आहे. व्हेरी गुड. तर आता मला एक रिप्लाय करा, भिंगाची शक्ती याबद्दल तुम्हाला कळलं. हा पॉईंट क्लिअर झाला, भिंगाची शक्ती. स्टुडंट्स ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस, त्यापुढे आपण जाऊया. आणि आता आपला टॉपिक ऑफ डिस्कशन आहे मानवी डोळा. मानवी डोळा हा आपला टॉपिक आहे. ह्यूमन आहे,
तसं पाहिलं तर हा बायोलॉजीचा भाग पडतो, पण यामध्ये फिजिक्स खूप जास्त इन्व्हॉल्व आहे. म्हणून आपण हा टॉपिक फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राच्या अंतर्गतच शिकतो. आता यामध्ये सर्वात प्रथम आपला जो डोळा आहे, या डोळ्यामध्ये जे जे भाग येतात ते भाग आपण एक एक करून बघणार आहोत. ओके, सपोज करा की आपला डोळा जो आहे, आता त्याची डायग्राम काढणं थोडं कठीण आहे, पण एक असं इमॅजिनेशन करून की हा आपला डोळा आहे, या बाजूने उघडा आहे. ओके, या डोळ्यावर भरपूरशी अशी कवरिंग्स आपल्याला दिसतात. आता बघा, सर्वात प्रथम जे आहे तो आहे पारपटल. त्याला आपण इंग्लिशमध्ये कॉर्निया म्हणतो. कॉर्निया. ओके, पारपटल म्हणजे कॉर्निया. हा कॉर्निया म्हणजे काय की आपल्या डोळ्याच्या वरती एक पारदर्शक असा एक मेम्ब्रेन आहे, एक अशी पातळशी असं आवरण आहे की ज्यामुळे डोळ्याचं काय होते, संरक्षण होते. कारण डोळ्याच्या आतमधल्या भागामध्ये खूप नाजूक अवयव आहे, तर त्या नाजूक अवयवांचं रक्षण व्हावं, म्हणजे नाही का येणारा कचरा वगैरे जो काही असेल तो डायरेक्ट आपल्या इंटरनल डोळ्याच्या भागाशी संपर्कात यावा नाही, यासाठी आपण काय करतो विद्यार्थ्यांनो, तर आपल्या डोळ्यावर एक पातळसं असं कव्हरिंग असते, त्यालाच आपण काय म्हणतो, पारपटल किंवा कॉर्निया म्हणतो. ठीक आहे. या कॉर्नियाबद्दल एक विशेष गोष्ट लक्षात ठेवायची की हे सगळ्यात बाहेरचं कव्हरिंग आहे. म्हणजे असं समजा आपण असं डोळ्यात बोट टाकतोय, तर डोळ्यात बोट केल्यानंतर सर्वात आधी जे टच होईल आपल्याला तेच आहे पारपटल म्हणजे कॉर्निया. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हा प्रश्न आला होता की मानवी डोळ्यात जेव्हा प्रकाश शिरतो तर सर्वप्रथम अपवर्तन कुठे घडून येते, तर सर्वप्रथम अपवर्तन कॉर्नियामध्ये घडून येते, है ना, म्हणजे पारपटलामध्ये. कारण जेव्हाही प्रकाश किरण, आता हाही बघा, ही सपोज करा ही बाहेरची कव्हरिंग आहे आणि प्रकाश किरणांना यायचं असेल तर प्रकाश किरण सगळ्यात पहिले संपर्कात कुठे येतील, तर ते सर्वात प्रथम पारपटलाच्या संपर्कात येतील आणि पारपटलामध्ये मीडियम म्हणजे माध्यम चेंज होईल, कारण ते सॉलिड माध्यम आहे, इकडे एअर माध्यम आहे, तर इथे आपल्याला अपवर्तन घडून आलेलं दिसेल, म्हणजे रिफ्रॅक्शन घडून आलेलं दिसेल. ओके, ठीक आहे. आणखी एक क्वेश्चन, आणखी एक गोष्ट की आपण डोळे जेव्हा दान करतो तर मॅक्सिममली आपण कॉर्निया किंवा पारपटल दान करतो. आपण डोळे दान करतो म्हणजे पारपटल आपलं त्या डोळ्यातलं काढून ते दुसऱ्यासाठी वापरलं जातं. ओके, ठीक आहे. ठीक आहे. दुसरं आहे बुबुळ. सेकंड आहे विद्यार्थ्यांनो, त्याला मराठीत आपण बुबुळ म्हणतो, म्हणजे आयरिस. आयरिस. आता बघा, आपला डोळा जो दिसतो, जर आपण असा डोळा बघितला तर हा जो पोर्शन आपल्याला दिसतोय, ओके, हा जो पोर्शन आहे विद्यार्थ्यांनो, या पोर्शनलाच आपण काय म्हणतो, बुबुळ म्हणतो. बुबुळ म्हणजे आयरिस. हा असा एक मासल भाग असतो, बिलकुल. आता तुम्ही म्हणाल हे एक्झॅक्टली म्हणजे नाही का, आपल्या डोळ्याचा जो कलर असतो, कोणाचे आपण म्हणतो खारे डोळे आहेत, कोणाचे निळे आहेत, कधी कधी फॉरेनर लोकांचे ग्रीन, ब्लू अशा कलरचे दिसतात, तर तो जो कलर डिसाईड होते तो कलर या बुबुळाने डिसाईड होतो. आपण इंडियामध्ये डार्क ब्राऊन किंवा ब्लॅकिश कलरचे जास्ती आपल्याला दिसतात, याच्यामध्ये थोडा कलर भुरा झाला, फेंट झाला, तर त्याला आपण काय म्हणतो, गहारे डोळे आहेत असं आपण म्हणतो. ओके, तर आपल्याला बुबुळ म्हणजे काय समजायचं, तर हा मासल असा गडद भाग आहे, मस्क्युलर आहे, आणि तो मस्क्युलर भाग त्याच्यामुळे डोळ्याचे रंग ठरतात, त्याला वेगवेगळे कलर असतात, है ना. आपल्या इंडियामध्ये डार्किश ब्राऊन किंवा ब्लॅक कलर असा जनरली आपल्याला बुबुळाचा रंग दिसून पडतो. याचं मेन काम काय आहे,
तर हा बाहुलीवर नियंत्रण ठेवतो. मेन काम काय आहे, हा बाहुली म्हणजे प्युपिलवर नियंत्रण ठेवतो. आता हा मांसल भाग आहे ना, म्हणजे याच्यामध्ये मसल्स आहेत, तर हा काहीतरी काम करणार आहे. तर ते काय काम आहे मी बाहुली पहिले सांगतो आणि मग तुम्हाला त्याच्यावर सांगतो. तर तिसरा पोर्शन जो आहे आपला तो आहे बाहुली. त्याला आपण प्युपिल म्हणतो. आता प्युपिल म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, हा जो आपला आयरिस आहे म्हणजे बुबुळ आहे, याच्या मध्यभागी आपल्याला एक छोटस छिद्र दिसतं. एक छोटस छिद्र दिसतं आणि हे छिद्र अशा ह्या रेषा दिसत नाही, मी त्या मुद्दामून काढल्या. हे जे छिद्र आहे याचा व्यास म्हणजे डायमीटर कमी जास्त होतो. म्हणजे तो जो बाहुली आहे, तो जो प्युपिल आहे, तो जो छिद्र आहे कुठे आहे बुबुळामध्ये. हा बाहेरचा सर्कल म्हणजे बुबुळ, आतमधला सर्कल म्हणजे काय बाहुली. तर हे जे बाहुली आहे ही बाहुली काय करते, कमी जास्त होत राहते. तिचा आकार बदलत राहतो, तिचा व्यास म्हणजे डायमीटर कमी जास्त होत राहतो. तर मग ते काय काम करते, तर ही जी बाहुली आहे हे बाहेरून डोळ्यामध्ये शिरणाऱ्या प्रकाशावर नियंत्रण ठेवते. बाहेरून जेव्हा प्रकाश आपल्या डोळ्यामध्ये शिरतो तेव्हा त्या प्रकाशावर नियंत्रण ठेवण्याचं काम बाहुली करते. कारण काय आहे की आम्हाला पुष्कळ ठिकाणी अतिप्रकाश लागत नाही है ना, खूप प्रकाशाची गरज नसते. कारण खूप जास्त प्रकाश जर आमच्या डोळ्यामध्ये शिरला तर डोळ्यातील नाजूक अवयव डॅमेज होऊ शकतात. आपण बघा ना, आपण सूर्याकडे डायरेक्ट टाक लावून पाहू शकतो का, नाही पाहू शकत. त्याचं कारण काय, सूर्याकडून येणारे जे प्रकाश किरण आहेत ते अधिकच प्रखर आहेत आणि त्यांच्यामध्ये घातक रेडिएशन्स पण आहेत जे आपल्या डोळ्यांना खराब करू शकतात. तर अधिक प्रकाश न यावा, कमीत कमी प्रकाश यावा, कमीत कमी म्हणजे पाहिजे तितका. तर त्यासाठी ते बाहुली काय करते, आपला आकार बदलवत असते. जेव्हा प्रकाश जास्त असते तेव्हा बाहुलीचा आकार कमी होऊन जातो, ज्यामुळे येणारे प्रकाश किरण काय लिमिटेड डोळ्यामध्ये शिरतात. आणि जेव्हा प्रकाश किरण कमी असतात, प्रकाश अंधुक असतो, तेव्हा हे बाहुली काय करते, आपला व्यास मोठा करते. याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. उदाहरण तुम्ही बघा, आपण रात्री झोपायच्या वेळेस छोटा लाईट लावतो, त्याला आपण झिरो बल्ब वगैरे म्हणतो है ना. तो लाईट खूप अंधुक प्रकाश देत असतो आणि आपल्याला झोपण्यासाठी अंधुक प्रकाशच पाहिजे. पण आपण जेव्हा उठतो, रात्रीला उठलो वगैरे आणि अंधुक प्रकाशात आपण साचपडत आहोत, तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं की या बाहुलीचा आकार मोठा झालेला असेल. ठीक आहे. आता सपोज दुसरं मी उदाहरण सांगतो की जेव्हा आता इथे प्रखर 2-3 हॅलोजन्स लागले आहेत, ट्यूबलाईट्स आहेत, तर यावेळेस आता मला काय दिसतंय की भरपूर प्रकाश आहे. तर यावेळेस माझ्या डोळ्याची बाहुली काय झाली असेल, कमी झाली असेल. ओके. तुम्हाला ही गोष्ट आठवत असेल की कधी तुम्ही आपल्या घराच्या गच्चीवर न्यूजपेपर वाचत बसलेले असाल है ना, उन्हामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये, आणि अचानक तुम्हाला खालून कोणी बोलवलं. आता ज्या वेळेस तुम्ही गच्चीवर उन्हामध्ये बसलेले आहेत त्यावेळेस प्रकाश भरपूर आहे म्हणून बाहुलीचा आकार काय असतो, छोटा असतो. जसं तुम्हाला कोणी खाली बोलवलं तर आपण चटकन खाली गेलो त्याच वेळेस आणि त्या खोलीमध्ये प्रकाश नसेल, कमी प्रकाश असेल, तर आपल्याला काही वेळ बरोबर दिसत नाही. थोडा वेळ, हार्डली 1-8 मिनटं आपल्याला थोडंसं व्यवस्थित दिसत नाही, अंधार भासतो. त्याचं कारण काय आहे विद्यार्थ्यांनो, कारण आपण एकदम उजेडामधनं जेव्हा अंधारात आलो तर आपली बाहुली उजेडामध्ये काय होती, कमी आकाराची होती. आता जेव्हा आपण अंधारात गेलो तर तिने आपला आकार वाढवायचा होता. तो आकार वाढवण्यासाठी तिला वेळ लागणार आहे आणि तो वेळ लागत असल्यामुळे आपल्याला त्या अंधारक्या भागामध्ये बरोबर दिसत नाही. पण काही वेळ गेल्यानंतर बाहुली आपला आकार पाहिजे तेवढा नॉर्मल करून टाकते आणि मग आपल्याला सगळं व्यवस्थित दिसायला लागतं. तर बाहुलीचं काम एकच, बाहेरून येणाऱ्या प्रकाशाला, जो डोळ्यात शिरणार आहे त्या प्रकाशाला नियंत्रित करणे, त्याची मात्रा आतमध्ये किती घ्यायची हे ठरवणे, हेच काम बाहुली करते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. ओके. विद्यार्थ्यांनो, अति इम्पॉर्टंट भाग असतो आणि तो असतो आपल्या डोळ्याचा भिंग. ठीक आहे.
आता हा जो भिंग आहे, हा भिंग आपण असं दाखवू. बघा, आपण दुसऱ्यांच्या डोळ्यात बघून बुबुड पाहू शकतो. आपण दुसऱ्यांच्या डोळ्यामध्ये बघून बाहुली पण पाहू शकतो. तो आकार बदलताना सुद्धा आपल्याला दिसून पडतो. तो काही मोठा इश्यू नाही. पण आपण भिंग नाही पाहू शकत दुसऱ्याच्या डोळ्यात, कारण तो अगदी बाहुलीच्या मागच्या बाजूला असतो. ठीक आहे ना. ही समजा बाहुली आहे, ठीक आहे, ही बाहुली आहे आणि हा भिंग असेल तर हे बाहुलीच्या मागच्या बाजूला असतो. आपल्याला समोरून दिसणार नाही ते. ओके, तर हा भिंग असतो. तर मग कसा भिंग असतो आपल्याकडे? तर जो भिंग असतो म्हणजे लेन्स असते आपला, तो असतो द्विबहिर्वक्र. है ना. द्विबहिर्वक्र म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये बाय कॉन्व्हेक्स म्हणूया. बाय कॉन्व्हेक्स म्हणजे कसं? सपोज करा, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की जर असा भिंग असेल तर आपल्याला असं दिसते की या भिंगाचे जे दोन पृष्ठभाग आहेत त्या पृष्ठभागापैकी एकच पृष्ठभाग वक्र आहे. है ना, एकच पृष्ठभाग वक्र आहे. तर याला आपण बहिर्वक्र म्हणू. ओके. पण जेव्हा भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग वक्र असतात तेव्हा त्याचे आपण काय म्हणू? दोन्ही पृष्ठभाग वक्र आहे म्हणून तशा भिंगांना आपण द्विबहिर्वक्र म्हणू. तर द्विबहिर्वक्र भिंग म्हणजे काय? त्याचे दोन्ही पृष्ठभाग काय आहेत? फुगीर आहे किंवा कर्व्ड आहे, वक्र आहे. ओके. तर आपल्या डोळ्यामध्ये असाच भिंग असतो, म्हणजे एक्झॅक्टली असं. तो दोन्ही साईडने, म्हणजे आपण जे मागे डायग्राम पाहिली ना काल बहिर्वक्र भिंगाची, त्याचं एक्झॅक्ट नाव द्विबहिर्वक्र भिंग असायला पाहिजे. ठीक आहे. आता हा भिंग काय करतो? आता हा जो भिंग आहे हा एक विशिष्ट असा भिंग आहे. हा भिंग तुम्हाला सांगतो की हा भिंग आपला आकार परिस्थितीनुसार बदलवतो. म्हणजे कसं की सपोज करा, हा माझा हात जो दिसतोय हा भिंग आहे, तर हा भिंग पाहिजे तेव्हा असा फुगतो आणि पाहिजे तेव्हा तो असा सपाट, म्हणजे तो फुगतो आणि असा सपाट होतो. म्हणजे आपल्याच डोळ्याचा भिंग जर आपण बघितला तर तो कधी तुम्हाला असा दिसेल आणि कधी तोच भिंग तुम्हाला असा दिसेल. ओके, है ना. हा आता बघा मधातून फुगीर झाला आणि हा मधातून आता काय झाला? थोडासा दबला आहे. दोन्ही केसमध्ये बहिर्वक्रच, पण त्याच्यामध्ये साईज बघा कमी जास्त होते. तर हा साईज कमी जास्त का करते आपला भिंग आणि कोणाच्या मदतीने करते? तर पहिली गोष्ट, साईज कमी जास्त का करते? सपोज करा, एक उदाहरण बघा की समजा हा नॉर्मल आकाराचा भिंग आहे. नॉर्मल आकाराचा भिंग, याच्यामध्ये प्रकाश किरण येत आहे आणि ते या नाभीतनं चालले, म्हणजे हा आहे फोकस. जर हा भिंग वरून असा दाबल्या गेला, वरून खालून, तर हा नक्कीच काय होऊन जाईल? याचा आकार थोडा फुगीर होईल. आणि जर फुगीर होईल तर ऑटोमॅटिक काय होणार विद्यार्थ्यांनो? याचं नाभीय अंतर काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. म्हणजे जो नाभी दूर होती ती याला दाबल्यामुळे ती नाभी काय झाली? जवळ झाली. म्हणजे इनडायरेक्टली आपण असं म्हणू की इथे जे नाभीय अंतर एफ आहे आणि इथे जे नाभीय अंतर एफ आहे, हे नाभीय अंतर भिंगाला फुगीर केल्यामुळे कमी आलं. मग हाच भिंग जर आपण सैल सोडला, लूज सोडला, तर परत हा पूर्ववत होईल आणि परत नाभीय अंतर आता एवढं आहे ते वाढून जाईल. तर आपल्याला काय होतं विद्यार्थ्यांनो? आपण आपल्या डोळ्यांमध्ये इतकी छान शक्ती आहे की आपल्या डोळ्याचा हा जो भिंग आहे, हा भिंग कंटिन्युअस फोकसिंग करत असतो. कंटिन्युअस फोकसिंग करत असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही पुष्कळदा असं बघितलं असेल की आता तुम्ही आपल्या जागेवर करून बघू शकता की मी विद्यार्थ्यांना सांगताना असं सांगतो, हे बघा की तुम्ही माझ्या हाताकडे बघा.
तर तुम्हाला माझा हात स्पष्ट दिसत असेल, माझा चेहरा स्पष्ट नाही दिसत. पण जेव्हा तुम्ही माझ्या चेहऱ्याकडे बघाल तर माझा चेहरा स्पष्ट दिसतोय, माझा हात स्पष्ट नाही दिसत. हे काय आहे? आता जसं मी कॅमेराकडे बघतोय तर मला कॅमेरा स्पष्ट दिसतोय, पण कॅमेऱ्याच्या मागे असलेला कॅमेरामॅन भाऊ आमचा तो दिसत नाही. दिसत नाही म्हणजे त्यांची अस्पष्ट आकृती दिसत आहे, पण मी क्लॅरिटीने नाही पाहू शकत. आता मी त्यांना क्लॅरिटीने पाहिलं तर मला कॅमेरा अनक्लिअर दिसतो. ते असं काय होत आहे? तर हे असंच होत आहे की आपला डोळा म्हणजे आपला जो भिंग आहे हा कंटिन्युअस या फोकसला ॲडजस्ट करत असतो. आपण काय करतो? आपण आपला तो फोकस असतो तो त्या ऑब्जेक्टवर, त्या वस्तूवर निर्देशित करतो, तर ती वस्तू आपल्याला स्पष्ट दिसायला लागते. आणि मग अचानक आपण दुसऱ्या वस्तूवर आपण केंद्रित केली आपली नजर, तर फोकस तिथे शिफ्ट होऊन जातो. तर आपल्याला हा जो फोकस आहे, ही जी नाभी आहे, हे वस्तू टू वस्तू अशी कॉन्सन्ट्रेट करावी लागते तिला स्पष्ट पाहण्यासाठी. जसं आता मी इथे हाताकडे बघतोय तर मला हात स्पष्ट दिसत आहे, समोरचं दिसत आहे पण अस्पष्ट आहे. मग अचानक मी कॅमेऱ्याकडे पाहिलं तर हातही अस्पष्ट, कॅमेरामॅनही अस्पष्ट, पण कॅमेरा स्पष्ट दिसतोय. आता कॅमेरामॅन भाऊकडे पाहिलं तर बाकी सगळं अस्पष्ट दिसतोय. म्हणजे मी असा पटापट आपली फोकस किंवा आपली फोकल लेंथ, नाभी अंतर ॲडजस्ट करू शकतो. आणि हे ॲडजस्टमेंट कोण करून देते विद्यार्थ्यांना? तर हे ॲडजस्टमेंट करून देते आपला लेन्स. तर हा लेन्स जो आहे, हा जो आपला भिंग आहे डोळ्याचा, याचं कामच हे आहे की पटापट दूरपासून जवळपर्यंतच्या सर्व गोष्टींवर काय करणे? आपला फोकस केंद्रित करणे. म्हणजे ती वस्तू अधिकाधिक स्पष्ट दिसायला लागते. गॉट इट? विद्यार्थ्यांनो हे कळलं का? स्टुडंट्स, व्हेरी गुड. आता एक प्रश्न असा येते की हे भिंग आपोआप कसं मोठं आणि कमी होतं? भिंग हा आपोआप म्हणजे असा फुलतो कसा काय आणि सैल कसा काय होतो? का बरं असं घडून येते? तर इथे बघा, या भिंगावर चारी बाजूने असे मसल्स असतात. मसल्स म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? स्नायू असतात. आणि हे स्नायू काय करतात? हे स्नायू आपल्या डोळ्याच्या आतमध्ये, हे स्नायू भिंगाला दाबतात, तर भिंग फुगीर होतो. आणि जेव्हा हे स्नायू सैल सोडतात तेव्हा भिंग काय होतो? पूर्ववत आपल्या जागेवर जातो. तर हे जे स्नायू आहेत या स्नायूंना आपण समायोजी स्नायू असं म्हणतो. म्हणजे याला आपण सिलेरी मसल्स इंग्लिशमध्ये म्हणतो. सिलेरी मसल यांचं काम काय? की भिंगाला कसं करणं? कमी, म्हणजे प्रेशर टाकणं भिंगावर तर भिंग फुगीर होऊन जाईल, आणि प्रेशर सोडणं म्हणजे भिंग काय होईल? सैल होऊन जाईल, लूज होऊन जाईल. म्हणजे ते जर घडलं तर आपण हा जो फोकस आहे आपल्या भिंगाचा हा कमी जास्त करू शकतो. आय होप हे तुम्हाला कळलं असेल. मग भिंगाचं काम काय आहे? तर आता जसं हा भिंग आहे, हा भिंग इथून याच्यावर प्रकाश किरण असे पडतील. हा प्रकाश किरण काय करेल की यांना, हा द्विबहिर्वक्र भिंग आहे, तर सरळ समांतर रेषेत येणारे जे प्रकाश किरण आहेत ते एकमेकांना काय करतील? अभिसरण घडवून आणतील. आणि मग अभिसरण घडवून येऊन या भिंगांचा पासून निघालेल्या प्रकाश किरणांचा मिलाप मागच्या, म्हणजे आमच्या डोळ्याच्या अगदी मागच्या बाजूवर घडून येतो. ठीक आहे? जर हा बिंदू या पटलावर नाही आला तर समजायचं की आपल्याला डोळ्यांचे त्रास आहेत, है ना? पण जो निरोगी डोळा असतो, आता एखाद्याला चष्मा नाही आहे, सपोज एखाद्या व्यक्तीला चष्मा नाही आहे पण त्याला सगळं व्यवस्थित दिसतं, म्हणजे समजून जायचं की त्यांचा लेन्स जो आहे, त्याच्या डोळ्याचा जो लेन्स आहे, हा डोळ्याचा लेन्स जे प्रकाश किरण समांतर येत आहेत त्या प्रकाश किरणांना
या डोळ्याच्या अगदी मागच्या पृष्ठभागावर काय करतोय, केंद्रित करतोय. म्हणजे या भिंगाचा फोकस इथे ऍडजस्ट होतोय, म्हणून त्याचा डोळा काय निरोगी. बरं, मग हे काय, हे जे मागचा बाजू आहे, हा जो मागची बाजू आहे, हा असं समजा की आपण असा डोळा काढला, हा डोळा आहे, तर हे मागची जी लेअर आहे याला आपण म्हणतो सर पाचवा भाग आहे, आणि त्याला म्हणतो आपण दृष्टीपटल. काय म्हणतो, दृष्टीपटल म्हणजे रेटिना. रेटिना, दृष्टीपटल म्हणजे काय, रेटिना. आता हा रेटिनाचं काय, तर हा ऍक्च्युली काय करतो, इथे हे जेव्हा प्रकाश किरण एकत्रित येतात, तर या ठिकाणी या बिंदूत हा रेटिना काय करतो, एक प्रतिमा तयार करून देतो. ती प्रतिमा वास्तव प्रतिमा असते. ते वास्तव प्रतिमा काय असते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. आता फक्त लक्षात ठेवायचं, इथे जी प्रतिमा तयार होते ती प्रतिमा वास्तव असते, उलट असते आणि लहान असते. लहान म्हणजे ऑब्जेक्ट, जी वस्तू असेल त्यापेक्षा लहान असते. म्हणजे येणारे प्रकाश किरण सगळं संपल्यावर भिंगामध्ये प्रवेश करतात. भिंगातून प्रवेश झाल्यानंतर त्यांचं अभिसरण म्हणजे कॉन्व्हर्जन्स घडून येते. कॉन्व्हर्जन्स झालेले प्रकाश किरण हे रेटिनावर म्हणजे दृष्टीपटलावर येतात आणि इथे एकत्र येतात, आणि या ठिकाणी हा जोही वस्तूची प्रतिमा बनत असेल ती तिथे बनते. ती प्रतिमा वास्तव असते. वास्तव म्हणजे काय असते, उलट. सॉरी, वास्तव म्हणजे रिअल. उलट म्हणजे काय, इन्व्हर्टेड. आणि लहान म्हणजे डिमिनिश्ड, है ना. डिमिनिश्ड म्हणजे लहान असते. अशी प्रतिमा आपली इथे तयार होते आणि मग ती वस्तू आपल्याला दिसते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आता मला जोही व्यक्ती समोर दिसतोय तो व्यक्ती मला जरी सरळ दिसतोय, पण त्या व्यक्तीची प्रतिमा जर माझ्या डोळ्यामध्ये पाहिली, त्या इमेज आपल्या रेटिनावर पाहिली, तर तो व्यक्ती असा नाही, मला असा असेल माझ्या डोळ्याच्या इमेजमध्ये. ओके, मग आपल्याला का बरं सरळ दिसतात व्यक्ती, है ना. त्यांची इमेज उलटी बनत आहे आपल्या डोळ्यामध्ये, पण आपल्याला सरळ दिसण्यामागे रिझन काय, कारण हे जेही इन्फॉर्मेशन आहे, जेही आपल्याला दिसतं, हे सगळी इन्फॉर्मेशन, सगळी माहिती ब्रेनपर्यंत जाते आणि ब्रेन मग ॲनालिसिस करून देते. बघा, तुम्हाला पुष्कळदा होत असेल की एखादी व्यक्ती समोर आला आणि आपण म्हणतो अरे यार याला कुठंतरी पाहिलाय, आठवत नाही आहे काय आहे, कुठं भेट झाली आहे, मी बोललो, लक्षात नाही येत आहे. हे जे ॲनालिसिसचं ऑब्झर्वेशन करून द्यायचं काम आहे डोळ्याचं नाही आहे. डोळा फक्त इमेज बनवून ब्रेनपर्यंत माहिती सप्लाय करतो, आणि मग आता ब्रेनचं काम आहे की ते सगळं चर्निंग करून, ते सगळं मिक्स करून तो आपली मेमरीमध्ये सगळं उलतापालट करतो आणि आपल्याला क्लॅरिटी आणून देतो. ते ब्रेनचं काम. तर ही जी उलट तयार झालेली प्रतिमा आहे, ही प्रतिमा ब्रेनमध्ये जाऊन सरळ होते आणि आपल्याला तो व्यक्ती सरळ दिसायला लागतो. म्हणजे ब्रेनकडनं मेसेज आपल्याला मिळतो की व्यक्ती उलट नाही आहे, व्यक्ती काय सुलट आहे, म्हणजे सरळ उभा आहे. तर हे सगळे एक मेकॅनिझम. तर इथे आम्हाला दृष्टीपटल माहिती पडलं. अच्छा, या दृष्टीपटलामध्ये खास गोष्ट आहे विद्यार्थ्यांनो, या दृष्टीपटलामध्ये दोन प्रकारचे पेशी आढळतात. या दृष्टीपटलामध्ये दोन प्रकारचे पेशी आढळतात. पहिली पेशी आहे शंकू पेशी. पहिली पेशी आहे, दृष्टीपटल मी इथेच लिहिलं आहे, इथेच लिहितो. पहिली पेशी आहे त्यामध्ये शंकू पेशी, त्याला आपण काय म्हणतो, कोन सेल्स. शंकू पेशी म्हणजे कोन सेल्स. आता या शंकू पेशीचं काम काय, तर या शंकू पेशींमध्ये, शंकू पेशी म्हणजे त्यांचा आकार शंकूसारखाच असतो, म्हणून त्यांना आपण शंकू पेशी म्हणतो. म्हणजे असे तुम्ही जीवशास्त्रामध्ये म्हणजे बायोलॉजीमध्ये शिकले असाल पेशी वगैरे, है ना.
इथे जे पेशीचा आकार काढला आहे तो शंकू आहे. शंकू म्हणजे कोन शेप्ड आहे. आईस्क्रीम कोन कसा असतो त्या शेपमध्ये. हे जे कोन पेशी आहेत हे आपल्याला काय करतात, तर हे रंगांची जाणीव करून देतात. रंगांची जाणीव है ना. म्हणजे आपल्याला जे कलर्स माहिती होतात है ना, तुम्हाला दिसते तो लाल कलर आहे, तो निळा कलर आहे, रेनबोचे कलर्स पाहू शकतो आपण, वेगवेगळे कलर डिस्टिंग्विश करू शकतो, फरक पाहू शकतो. हे फरक कलर वेगवेगळे ओळखून देण्याचं काम कोण करून देते, तर शंकुपेशी करून देते. शंकुपेशी कुठे असतात, तर शंकुपेशी आमच्या दृष्टीपटलामध्ये असतात है ना. जो प्रकाश किरण आपल्या डोळ्यामध्ये पडतो तर ते तिथे पडून झालेला जो किरण आहे तिथे ज्या शंकुपेशी असतात त्या ब्रेनला सांगतात की हा कोणता कलर आहे. आता विद्यार्थ्यांना थोडं लक्ष द्या. जर एखादी व्यक्ती आहे त्याच्या डोळ्याच्या दृष्टीपटलामध्ये शंकुपेशी नाही आहे किंवा आहेत पण खराब आहे, काम नाही करत, तर त्या विद्यार्थ्यांना त्या व्यक्तीला कसं दिसेल, तर त्या व्यक्तीला कलर्स दिसणार नाही. कलर्स दिसणार नाहीत म्हणजे ॲक्च्युली काय होईल की त्याला कलर ब्लाइंडनेस झाला असं आपण म्हणू. त्याला आपण काय म्हणू की त्याला कलर ब्लाइंडनेस झालं. कलर ब्लाइंडनेस म्हणजे त्याला रंगांची जाणीवच होत नाही. आणि लिटरली असा एक व्यक्ती आहे, असा एक व्यक्ती म्हणजे डिस्कवरी चॅनलवर दाखवलं होतं. त्या व्यक्तीला फक्त 2च कलर समजून येतात. कलर म्हणजे 2, व्हाईट आणि ब्लॅक. तर त्याच्या अँगलमध्ये त्याच्या डोळ्याने पाहिलं तर सगळी सृष्टी त्याला ब्लॅक किंवा व्हाईटमध्ये दिसून पडते. ओके, म्हणजे आयुष्यात त्या व्यक्तीने कधी कलर, आता त्याला कधी म्हटलं की लाल कलर हा असतो, रेड असतो, तर त्याला तो रेड कलर काय असते हे माहिती नाही. याचं कारण काय की त्याच्या डोळ्यात असलेल्या शंकुपेशी ह्या काय आहेत, खराब झालेल्या आहेत. जन्मजात त्याच्या खराबच होतं. तर म्हणून रंगांची जाणीव जर एखाद्या व्यक्तीला नाही होत आहे तर त्याचं कारण म्हणजे त्याच्या शंकुपेशी असतात. शंकुपेशी खराब असणं किंवा नसणं, कमजोर असणं, तेव्हाच रंगांची जाणीव होत नाही. तर शंकुपेशींचं काम काय, रंगाप्रती संवेदनशील असणं. दुसऱ्या आहेत दंडक पेशी. दुसऱ्या पेशी आहेत त्या आहेत दंडक पेशी. आणि ह्या दंडक पेशी म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो रॉड सेल्स. रॉड सेल्स. दंडक पेशी म्हणजे रॉड सेल्स. आता हे जे रॉड सेल्स आहेत हे काय असतात, अंधुक प्रकाशाप्रती संवेदनशील असतात है ना. अंधुक प्रकाश, अंधुक प्रकाशाप्रती संवेदनशील. म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, की मी पुन्हा तोच एक्झाम्पल घेतो की आपण रात्री झोपताना झिरो लाईट लावतो. झिरो लाईट म्हणजे कमी पॉवरचा लाईट लावतो. झिरो पॉवर नसतो ना, झिरो पॉवर म्हणजे तो सुरूच नाही होईल, पण आपण त्याला नाव दिलं आहे झिरो पॉवर. तो कमी पॉवरचा असतो, 2 वॅट 5 वॅट असा पॉवरचा असतो. हा जो कमी लाईट आहे तो कमी लाईट असताना सुद्धा बघा खूप अंधार असतो तो, म्हणजे अगदी आपल्याला फक्त वस्तू दिसून पडतील त्याही अस्पष्ट असा तो लाईट असतो. त्या लाईटमध्येही आपल्याला कमी प्रकाशामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. त्यासाठी कारणीभूत कोण आहे, दंडक पेशी. जेव्हा आम्हाला अंधुक प्रकाशामध्येही दिसून येतं, ॲक्च्युली कसं आहे ना, बेसिक काय की आम्हाला वस्तू पाहण्यासाठी एक लिमिटेड प्रकाश लागतो. जर तो प्रकाश अवेलेबल असेल तर आपल्याला एकदम स्पष्ट दिसते. जर तो प्रकाश त्यापेक्षा अति जास्त असेल तरी वस्तू दिसत नाही, आणि जर का प्रकाश खूपच कमी असेल तरी दिसत नाही. तर आम्हाला एक लिमिटेड प्रकाश हवा असतो. पण जेव्हा अंधार असतो त्यामध्ये आम्हाला प्रकाश अंधुक झालेला दिसतो, अशा वेळेस डोळ्याची सेन्सिटिव्हिटी आपल्याला वस्तू दाखवत असते. तर त्याच्यासाठी कारणीभूत कोण आहे, तर ते आहे दंडक पेशी. तर हे जे दंडक पेशी आहे हे अंधुक प्रकाशात आपल्याला काय करतात, आपल्याला दृष्टी मिळवून देतात. म्हणजे आपल्याला वस्तू दिसतात, जरी बरोबर नसतील दिसत पण दिसतात. आता जर कोणी व्यक्तीच्या डोळ्यातले दंडक पेशीचा आकार असा असतो विद्यार्थ्यांनो,
सिलेंड्रिकल आकार असतो है ना, या आकाराच्या असतात त्या पेशी. जर कोणी व्यक्तीच्या डोळ्यातील दंडक पेशी खराब असतील किंवा जन्मजात नसतील किंवा खराब असतील तर त्याला अंधुक प्रकाशात दिसणार नाही. अंधुक प्रकाशात दिसणार नाही. जर तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो मी की तुम्ही तो एक मूवी आहे, त्या मूवीमध्ये बोल राधा बोल नावाचा एक मूवी होता. ऋषी कपूर, दिव्या भारती, कादर खान एक कॉमेडियन रोल केला होता त्याला. तर तो कादर खानला असं दाखवलं आहे की जसे 6 वाजतात सायंकाळचे त्याला दिसणं बंद होतं. आता हे कसं कॅल्क्युलेट करू आपण. 6 वाजले म्हणजे सायंकाळचे 6 वाजले म्हणजे काय झालं, आता अंधार पडायला लागला. अंधार पडायला लागला म्हणजे आता प्रकाश अंधुक होत चालला. जसा अंधुक प्रकाश होतो ऑटोमॅटिक काय होऊन जाते, त्याची दृष्टी नाहीशी होते. पण त्या पिक्चरमध्ये थोडंसं जास्तीच दाखवलेलं आहे, असं काही होत नाही. ज्या व्यक्तींना है ना प्रकाशाप्रती संवेदनशीलता त्यांची कमी झालेली असते, म्हणजे ज्याचे रॉड सेल्स कमी असतात, तो व्यक्ती पाहू शकतो, नो डाऊट. असं नसते की रात्र झाले म्हणजे दिसणं बंद. फक्त कमी प्रकाशात त्याला दिसत, कमी प्रकाशात त्याला टोटली दिसत. असं जेव्हा घडून येते तेव्हा आपण म्हणतो की त्याचे दंडक पेशी खराब. म्हणजे कलर दाखवण्यासाठी शंकूपेशी आणि अंधुक प्रकाशाप्रती संवेदनशील असण्यासाठी दंडक पेशी, हे दोन्ही पेशी आपल्या दृष्टिपटलामध्ये असतात, म्हणजे रेटिनामध्ये असतात. आणि त्यामुळे हे सगळी मॅकॅनिझम मिळून कॉर्नियापासून तर रेटिनापर्यंत हे सगळी मॅकॅनिझम म्हणून आपल्याला ती वस्तू दिसायला पडते. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हॅव यू अंडरस्टूड? एकदा रिप्लाय करा, तुम्हाला कळलं का? प्लीज रिप्लाय. तो ग्रे कलर आहे, तुम्ही जो ग्रे कलर म्हणताय, हा ग्रे कलर इट शुड बी द कॉम्बिनेशन ऑफ ब्लॅक अँड व्हाईट. जर तो ब्लॅक अँड व्हाईटवाला ग्रे बनत आहे तर इट्स ओके. पण जर तो वेगळ्या प्रकारचा त्याच्यात कलरनेस आहे, बघा हा व्हाईट अँड ब्लॅक कलर हे कसे कलर आहेत, हे कॉन्ट्रास्ट आहे, तर त्याला तसं दिसेल. म्हणजे आपण सिनेमा नाही बघत का. मला एक सांगा, जेव्हा जुन्या काळचे सिनेमे बनवले जात होते तर ते सिनेमे बनवताना काय तिथे काय ते कपडे जे घालायचे हिरो हिरोईन, ते ब्लॅक आणि व्हाईट कपडे नाही राहायचे, ते कलरफुलच कपडे राहायचे. फक्त त्यावेळेस कलर फिल्म बनवण्याची टेक्नॉलॉजी नव्हती, म्हणून आपल्याला जी मूवी दिसत होती ती ब्लॅक किंवा व्हाईटमध्ये दिसत होती है ना. तर जर तो ग्रे कलर ब्लॅक व्हाईटचा कॉम्बिनेशन आहे तर त्याला दिसेल, पण जर तो दुसरा कलर येतोय तर मग नाही दिसणार. ओके येस इंग्लिश टर्मिनॉलॉजीज प्लीज. तुझ्या इंग्लिश टर्मिनॉलॉजीज मी लिहितोय, पण तुम्हाला कुठली हवी आहे मला सांगा. एकदा पुन्हा वाचन करून घेतो. पारपटल मीन्स कॉर्निया, समोरचा भाग एकदम डोळ्याचा. बुबुळ म्हणजे आयरिस, आयरिस म्हणजे आपल्या मधात जे काळ्या कलरचं जे गोल चक्र दिसते तो. त्याच्या मागे बाहुली, मागे नाही मध्ये बाहुली. बाहुली आकाराने लहान मोठी होत असते. बाहुलीला आपण काय म्हणतो, प्युपिल म्हणतो. बुबुळ म्हणजे आयरिस, बाहुली म्हणजे प्युपिल. भिंग जो असतो हा भिंगाला तर आपण लेन्स म्हणतोच. या लेन्सच्या जे काम तुम्हाला कळलं असेल, लेन्स कमी जास्त आकार बनवतो आपला, आपली फोकल लेंथ ॲडजस्ट करतो, नाभी अंतर फोकल लेंथ ॲडजस्ट करतो. ओके, आणि त्याचं काम हेच आहे की तो फोकल लेंथ ॲडजस्ट करून हा बिंदू अगदी रेटिनावर म्हणजे दृष्टीपटलावर आणण्याचा प्रयत्न करतो. रेटिनावर एकदा का तो बिंदू बनला, मग आता त्या व्यक्तीला त्याच्या डोळ्याने क्लिअर कट इमेज बनवून दिली. इमेज कशी बनते, इमेज रिअल असते, इन्व्हर्टेड असते आणि डिमिनिश्ड असते. रिअल म्हणजे काय आणि व्हर्च्युअल म्हणजे काय हे मी नंतर सांगणार आहे. ओके, नंतर म्हणजे बहुतेक ते उद्याच्या क्लासमध्ये सांगेन. रिअल इमेज काय असते, इन्व्हर्टेड काय असते. इन्व्हर्टेड तर कळली, ऑब्जेक्ट असा असेल तर त्याची इमेज अशी बनते. आणि डिमिनिश असते म्हणजे काय बनते, लहान बनते. बघा नाही, ते ऑब्जेक्ट एवढ्या आकाराचा आहे आणि एका बिंदूत त्याची प्रतिमा बनते, इमेज बनते, तर ती नक्कीच डिमिनिश झाली. ओके, हा जो दृष्टीपटल आहे विद्यार्थ्यांनो, हा दृष्टीपटला म्हणजे रेटिनामध्ये 2 सेल्स असतात. एक असते कोन सेल रिलेटेड टू व्हॉट, त्याला कलरशी, कलर प्रति सेन्सिटिव्ह असते, म्हणजे कलरमधला
फरक आपल्याला सांगून देते. ते कोन सेल्स आहेत आणि दुसरे आहेत रॉड सेल्स. हे हे काय असतात, जेव्हा लाईट आपला कमी असतो, अंधुक प्रकाश असतो, त्यावेळेस हे सेल्स आपल्याला काय करतात, दृष्टीची जाणीव करून देतात. म्हणून रॉड सेल्स आणि कोन सेल्स हे खूप इम्पॉर्टंट सेल्स आहेत वस्तूंना डिस्टिंग्विश करण्यासाठी. आय होप पूजा नाव यू हॅव अंडरस्टूड. ओके ओके ओके. Yes. We can assume colorblind people will blind people view all things like black white TV. बघा हे ॲक्च्युली कलर ब्लाइंडनेस जो आहे हा अगदी कसा ना तुम्हाला बघा सांगतो, कधी कधी असं होते की काही विशिष्ट परिस्थितीमध्ये काही विशिष्ट कलरच नाही दिसत त्या कलर ब्लाइंड व्यक्ती. तुम्ही बघा, तुम्ही जर माइन्समध्ये जॉब करताय, जर तुम्ही माइन्स असतात ना आपल्या खाणीमध्ये जर तुम्ही जॉब करताय म्हणजे जॉबसाठी अप्लाय करताय, तर तुम्हाला काही अटी सांगितल्या जातात. एका इंजिनियरच्या अँगलने सांगतो मी तुम्हाला, है ना. मायनिंग इंजिनियर जे असतात ना, त्यांना एक अट आहे की त्यांच्या डोळ्यांना चष्मा नाही पाहिजे. त्यांच्या डोळ्यांना चष्मा असेल तर ते सिलेक्टच नाही. बरं, चष्मा नाही आहे, मग त्याची कलर ब्लाइंडनेस म्हणजे कलर डिस्टिंग्विश करण्याची क्षमतासुद्धा तिथे चेक केली जाते. आता कलर ब्लाइंडनेस म्हणजे आम्ही जेव्हा टोटल ब्लाइंडनेस म्हणू, टोटल कलरची जाणीव नाही होत आहे, तेव्हा त्याला ब्लॅक अँड व्हाईट दिसतं. पण काही काही व्यक्तींना असंही असते की त्यांना पर्टिक्युलर काही कलरच दिसत नाही, है ना. त्याला येलो कलर किंवा रेड कलर असं जे काही असतील कलर्स, हे कलर्स त्याला दिसत नाही. असे लोक जे असतात त्यांच्या बाबतीत आपण काय म्हणू की त्यांचे कोन सेल्स हे काही प्रमाणात खराब आहेत आणि जे पर्टिक्युलर जे कलर्स डिस्टिंग्विश करून देऊन राहिले ते नाही आता करून देऊ शकत. पण एखाद्याच्या डोळ्यामध्ये कोन सेल्स जन्मदात असतीलच नाही. अशी केसेस रेअरेस्ट होते, है ना विद्यार्थ्यांना. असं तुम्ही रेअरेस्ट केसमध्येच पाहू शकता. जसं मी सांगतो, मी असा ॲक्च्युअलमध्ये माझ्याही ऐकण्यात नाही आला आहे, मी डिस्कवरीमध्ये पाहिलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये सेल्सच नव्हते ते, आणि ते सेल्स नव्हते त्यामुळे काय, त्याला रंगाची जाणीवच नव्हती होत. म्हणजे लहानपणापासून त्याने ते सेल्स पाहिलेच नव्हते, कलर्स नव्हते पाहिले, त्याला ब्लॅक अँड व्हाईट. तर कलर ब्लाइंडनेस इन टर्म्स ऑफ सम कलर्स असंही असू शकते, किंवा कलर ब्लाइंडनेस टोटल लेवलवरही असू शकते. जेव्हा टोटल लेवलवर ब्लाइंडनेस आहे, कलर ब्लाइंडनेस, तेव्हा त्याला ब्लॅक अँड व्हाईटच दिसेल. गॉट इट, आय होप. हां, ब्लाइंड स्पॉटवर आत्ताच येतो आहे मी, ब्लाइंड स्पॉट आत्ताच सांगतो. ठीक ठीक ठीक, येस. आता बघा ब्लाइंड स्पॉट. आता होते कसं की मला पुन्हा एकदा आकृती काढावं लागेल. सपोज करा हा आपला डोळा आहे, हा डोळा आहे, आणि असं करत समजा की हा आपला लेन्स आहे. इथे एखादी वस्तू आहे, वस्तूवरून पडणारा प्रकाश इथे पडले आणि इथे हे प्रकाश इथवरून इथे प्रतिमा, हा आपला दृष्टिपटल. आता या दृष्टिपटलावर थोडं खाली इथे एक अशी जागा असते, ठीक आहे. आणि इथून एक ऑप्टिक नर्व मेंदूपर्यंत गेलेली असते. काय असते, एक ऑप्टिक नर्व, म्हणजे त्याला आपण दृष्टीचेता म्हणतो. दृष्टीचेता, त्याला ऑप्टिक नर्व असं म्हणतो. ऑप्टिक नर्व, ठीक आहे. आता हा जो इथे ओपनिंग आहे, इथे काय म्हणणार, ही ऑप्टिक नर्व म्हणजे दृष्टीचेता आणि रेटिना हे या ठिकाणी काय येत आहेत, एकत्र येत आहेत. बस या बिंदूलाच आपण काय म्हणतो, ब्लाइंड स्पॉट म्हणतो. ब्लाइंड स्पॉट काय म्हणतो त्याला आपण, ब्लाइंड स्पॉट.
आता तो ब्लाइंड स्पॉट ॲक्च्युअल काय? तर ब्लाइंड स्पॉट म्हणजे ही अशी जागा असते की या जागेवर जे रेटिनाचे सेल्स असतात, शंकू पेशी म्हणा, दंडक पेशी म्हणा, आणखी कुठल्या पेशी म्हणा, त्या पेशी इथे अस्तित्वात नसतात. त्या पेशी इथे अस्तित्वात नसतात, है ना? मग का बरं याला ब्लाइंड म्हणतात? की समजा हा बिंदू जर एखाद्याच्या डोळ्यामध्ये या ठिकाणी बनला, म्हणजे एखादी ऑब्जेक्टवरून प्रकाश किरण येत आहे आणि ते प्रकाश किरण एकत्र झाल्यावर ते ब्लाइंड स्पॉटवर येऊन मिळत आहे, असं होऊ शकते. असं इकडे एकवटत म्हणजे एकत्र इथे न येता ते अगदी ब्लाइंड स्पॉटवरच एकत्र येत आहे. तर जरी ती वस्तू त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर असेल पण ब्लाइंड स्पॉटवर इमेज बनवून राहिली ना, तर आता त्या व्यक्तीला दिसणारच नाही, ती वस्तू दिसणार नाही. समोरही आहे तरी दिसणार नाही. रिझन काय? की जेथे इमेज बनत आहे त्या ठिकाणी, इमेज बनत असलेल्या ठिकाणी आपल्याला काहीच नाही दिसत आहे. काहीच नाही दिसत आहे म्हणजे काय? बघा, जी इमेज इथे बनायला पाहिजे होती ती इमेज इथे बनते. इमेज म्हणजे या ठिकाणी प्रकाश किरण एकत्र येत आहे, या ठिकाणी एकत्र आले, पण या ज्या ठिकाणी रेटिना आणि ऑप्टिक नर्वचं भेट होत आहे, मिळत आहेत जिथे ते, त्या ठिकाणी जे पेशी पाहिजे, जे इमेज बनवण्यास, दृष्टीची जाणीव करून देण्यास हेल्प करतात, ते पेशीच नाही आहे तिथे. तर या ठिकाणी वस्तू जरी समोर असेल पण इथे इमेज बनणार नाही. इमेज बनणार नाही तर ब्रेनही काही आपली इन्फॉर्मेशन आपल्याला सांगणार नाही. म्हणून अशा ठिकाणी जर दृष्टी ची प्रतिमा बनत असेल तर तिथे आम्हाला दिसत नाही आणि म्हणूनच या ठिकाणाला आपण काय म्हणतो? ब्लाइंड स्पॉट म्हणतो. ठीक आहे. पण विद्यार्थ्यांना जनरली असंही होत नाही. असं होत नाही. एखादाच केस आणि खास करून ॲक्सिडेंटल केस, जर एखाद्याच्या ॲक्सिडेंटमध्ये जनरली डोळ्यामधली लेन्स थोडीशी फिरली, त्याच्यामध्ये डोळा बघा, डोळ्याला जर इजा झाली तर मॅक्सिमम वेळेस डोळा निकामीच होतो आणि एखाद वेळेस ही लेन्स थोडीशी तेढी झाली किंवा काही ऑपरेटेड केस असेल आणि जर तो त्याची इमेज इथे बनत असेल तरच त्या व्यक्तीला दिसत. म्हणजे ब्लाइंड स्पॉटवर इमेज बनण्यासाठी त्या डोळ्यामध्ये खूप मोठा डिफेक्ट यायला पाहिजे, अदरवाईज तो डिफेक्ट येत नाही. ओके. तर ब्लाइंड स्पॉट याला म्हणतो. आणि या ब्लाइंड स्पॉटपासून एक दृष्टी चेता निघते. तुम्ही चेता किंवा नर्व्स हे शिकले आहेत ना, हे इलेक्ट्रिक इम्पल्स घेऊन ब्रेनपर्यंत पोचवतात आणि मग ब्रेन काय करतो? बाकी सर्व प्रोसेसिंगचे काम करतो. तर डोळ्याद्वारे जे इन्फॉर्मेशन आपल्याला इथे रेटिनावर इमेजची बनली आहे, ती इमेज या ऑप्टिक नर्व थ्रू ब्रेनपर्यंत पोचते आणि ब्रेनला ॲनालिसिस करायला ते इमेज मिळून जातं आणि ब्रेन मग ॲनालिसिस करून बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करतो. हा असतो आपला ब्लाइंड स्पॉट. आय होप स्टुडंट्स, व्हेरी गुड, व्हेरी गुड. एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला कळत आहे? येस. काही क्वेश्चन असेल तर विचारा. नाही, कॅमेरामध्ये आपण काय करतो? कॅमेराला मॉडिफाय करता येते, आपण आपल्या डोळ्यांना मॉडिफाय नाही करू शकत, है ना? ॲज गुड ॲज तुम्ही तसं तर म्हणू शकता की तो कॅमेरामध्येही लेन्स आहे, आपल्या डोळ्यामध्ये लेन्स आहे, तोही तिथे पिक्चर कॅप्चर करतो, इमेजेस तयार होतात, आपल्याही डोळ्यामध्ये तसंच होतं, है ना? फक्त कॅमेराचं काय आहे, रिझोल्युशन आपण क्लॅरिटी वाढवू शकतो, डोळ्याला तसं करता नाही विद्यार्थी. ओके. एक्झॅक्टली रचना नाही, पण आपण असं म्हणू शकतो की पार्ट्स पुष्कळशी मॅच करतात. लेन्स आहे, मग ते इमेज बनते, पण त्या कॅमेऱ्याच्या त्याला रेटिना नाही म्हणून. आता कसं असते ना, आता सगळं डिजिटल झालं. अगोदर आपल्या त्या कॅमेरामध्ये रील जेव्हा भरायचो ना आपण, तर जे इमेज असते ना ते रीलवर त्या छपून जायची. तुम्हाला आठवत असेल ते नाही का, जुन्या काळी कॅमेरा होते, ते कॅमेरा असे फिरायचे, मग ते रील काढून आपण फोटोग्राफरकडे देऊन ते डेव्हलप करायला न्यायचो. तर त्या ठिकाणी ते रील जी असते ती रेटिनाचं काम करत होता. कॅमेरामध्ये समोरच लेन्स असते, है ना? आपण कॅमेराला बटन जेव्हा दाबतो तर हार्डली फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी कॅमेराचा तो झाकण ॲपर्चर उघडतो आणि फटकन लाईट येते, त्या फोटो फिल्मवर छपून जातं.
तर ती एक प्रोसेस होती, ती करेक्ट होती. काही काही टॉप अप्लायन्सेस मॅच करू शकतो आपण, पण तरी फरक आहे त्याच्यात. एनी मोर क्वेश्चन? नाही, थोडं आणखी एक टॉपिक घ्यायचा आहे, म्हणजे 2 गोष्टी सांगायच्या आहेत, त्या सांगतो मगच आम्ही क्लास संपवेल. मला आणखी थोडं विद्यार्थ्यांना 10 मिनिटं द्या तुम्ही. म्हणजे डोळ्याबद्दलचा जे आज पाहणार होतो ते आपण कंप्लीट करून टाकू. नेक्स्ट बघूया आपण समायोजन शक्ती. समायोजन शक्ती काही विशेष समजवायचं नाही, मी तुम्हाला मगाशीच समजून सांगितलं. ओके, काय होते समायोजन शक्ती? हा टॉपिक लक्षात ठेवा. समायोजन शक्ती म्हणजे त्याला आपण पॉवर ऑफ अकोमोडेशन. तेच गोष्ट मी पुन्हा सांगतो. काय, जर हा भिंग आहे, हे जे सिलेरी मसल्स असतात, हे सिलेरी मसल्स काय करतात? भिंगाला दाबतात, है ना. भिंगाला दाबतात आणि भिंग मग काय होऊन जातो? फुगीर होतो. जेव्हा भिंग फुगीर होतो तेव्हा त्याची जे नाभीय अंतर असते हे ऑटोमॅटिक काय होऊन जाते? कमी होऊन जाते. हे बघा, पहिले फोकल लेंथ एवढी होती F, आता फोकल लेंथ किती झाली? एवढीच. तर असं का करतो डोळा? डोळा असं का करतो की डोळ्याला स्पष्ट दिसता यावं, स्पष्ट बघता यावं, म्हणून तो काय करतो? आपलं नाभीय अंतर कमी जास्त करून त्या वस्तूवर फोकसिंग करतो, है ना. आता तुम्ही बघा, तुम्हाला जेही वस्तू स्पष्ट दिसत असेल, असं समजा की तुमच्या डोळ्याने त्या भिंगाला असं ॲडजस्ट केलं आणि त्या वस्तूवर नजर केंद्रित केली आणि ते केंद्रित झाल्यानंतर आमचा फोकस तिथे ॲडजस्ट झाला. फोकस ॲडजस्ट झाला म्हणजे नाभी तिथे ॲडजस्ट झाली आणि आता त्याची क्लॅरिटी आमच्या डोळ्यावर वाढली. बरं, आपण हे करतोय किती फास्ट बघा विद्यार्थ्यांना. जसं मला आता या हाताकडे बघतोय मी, तर आता माझं फोकसिंग इथे आहे, ठीक आहे. माझी जे लेन्स आहे ही अशी दबली असेल, कारण आता फोकसिंग इथे करायचं आहे, हातावर करायचं आहे. तर माझी लेन्स चांगलीच त्या सिलेरी मसलनी दाबली असेल. आता मी इथे बघतोय, हे स्पष्ट दिसतंय. अचानक मी नजर इथून त्या तिकडे कूलर ठेवला आहे, तरी असेल तो 21 फुटावर असेल कूलर, त्या 20 फुटावर असलेल्या कूलरकडे बघतो. तर आता माझी काय झाली? ते जे लेन्स आहे या सिलेरी मसलनी थोडीशी सैल सोडली. सैल सोडल्याबरोबर हे जे नाभीय अंतर आहे आता त्या कूलरवर जाऊन आदळलं, म्हणजे माझा फोकस तिथे ॲडजस्ट झाला. तर बघा, 1 फुटावरून मी 20 फुटापर्यंत माझं नाभीय अंतर किती सेकंदात ॲडजस्ट केलं? हार्डली फ्रॅक्शन ऑफ सेकंदात. तर असं करून देण्याचं काम कोण करते? आपल्या डोळ्याचे सिलेरी मसल्स करते. ओके, आणि हे जे गुणधर्म आहे लेन्सचा, फुगीर होणे मग सैल होणे, ओके, सॉलो होणे आणि मग नॉर्मल होणे, हे जे आहे यालाच आपण काय म्हणतो? पॉवर ऑफ अकोमोडेशन म्हणजे समायोजन शक्ती म्हणतो. दुसरी गोष्ट, हे तर झालं समायोजन शक्ती, तुम्हाला मी मगाशी थोडंसं समजून सांगितलं होतं. एक लास्ट आहे, आपण असं म्हणतो सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. याला इंग्लिशमध्ये म्हणतात विद्यार्थ्यांनो लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, ठीक आहे. काय आहे बघू. तुम्हाला जर कोणी असं विचारलं की तुम्ही किती जवळून एखादी वस्तू स्पष्टपणे बघू शकता, किती जवळून आपण एखादी वस्तू स्पष्टपणे बघू शकतो, तर बघा विद्यार्थ्यांना, लहानपणी तुम्हाला पुष्कळ टीचर्स, तुमचे पॅरेंट्स वगैरे म्हणत असतील की थोडं पुस्तक वाचन करताना डोळ्याच्यावर घेऊन नको झोपू, वाचू, किंवा लिहिताना थोडंसं ताठ बस, एक विशिष्ट अंतर ठेवूनच पुस्तक वाचावी. तर त्याच्यासाठी कारण काय की जर आपण ही वस्तू, आता बघा मी हा माझा हात आहे आणि इथे माझा डोळा इथे फोकस करतो. आता मी जर हा हात जवळ आणत गेलो तर काय होईल? माझ्या डोळ्याचे सिलेरी मसल, समायोजित स्नायू याला दाबत राहतील आणि हा फोकस कमी होत राहील. तर आम्हाला सांगा की तो किती दाबेल?
आणि ते फोकल लेंथ किती कमी होईल. एक लिमिटच्या बाहेर त्याला असा चपटा तर नाही करणार ना सिलेरी मसल. म्हणजे असा तो एक लिमिटपर्यंत दाबू शकतो आणि आपले जे विंग आहे ते फुलत जातं. एक लिमिट येते की त्याच्यानंतर तो फुलणं बंद होऊन जातो किंवा सिलेरी मसलचं दाबणं बंद होऊन जातं. अशा वेळेस काय होऊन जाईल की एक लास्टवाली फोकल लेंथ बनून जाईल, ॲडजस्ट होईल. आणि जर त्याच्यानंतर मी वस्तू जवळ आणली तर आता माझ्या डोळ्यावर काय होईल, ताण पडायला लागेल. तर तुम्ही बघा, कधी असं करून बघाल, हात असा जवळजवळ घेऊन या. एक लिमिटेड डिस्टन्स झाल्यानंतर तुमच्या डोळ्यावर ताण यायला लागतो. ताण तर येतोच डोळ्यावर आणि ती वस्तू हळूहळू अस्पष्ट दिसायला लागते. तर कमीत कमी अंतर आहे, ज्या अंतरापर्यंत आपण व्यवस्थितपणे स्पष्टपणे वस्तू पाहू शकतो ते अंतर आहे विद्यार्थ्यांनो 25 सेंटीमीटरचं. 25 सेंटीमीटर एवढं अंतराच्या नंतरच आपली स्पष्टता पाहण्याची सुरू होते. म्हणजे मिनिमम डिस्टन्स आहे 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटरच्या आतमधल्या वस्तू आम्हाला स्पष्ट नाही दिसत. म्हणून कुठलीही गोष्ट, खास करून तुम्ही वाचन करत असाल, तुम्हाला माहिती असेल की तुमच्या आणि तुमच्या डोळ्यांमध्ये आणि पुस्तकांमध्ये मिनिमम 25 सेंटीमीटरचं अंतर असावं. त्याच्या आणखी कमी केलं तर नकळत डोळ्यावर ताण येतो आणि डोळे खराब होण्याचे चान्सेस, म्हणजे चष्मा वगैरे लावण्याचे प्रकार आपल्याला दिसून पडतात. तर 25 सेंटीमीटर कमीत कमी अंतर, म्हणून त्याचं नाव कसं म्हटलं, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. इंग्लिशमध्ये लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. बरं, हा प्रश्न झाला जवळ किती. बरं, तुम्हाला कोणी विचारला, मीच चला विचारतो तुम्हाला प्रश्न. सांगा, आम्ही किती दूरपर्यंतचं स्पष्ट पाहू शकतो. सांगा, किती दूरपर्यंत आम्ही पाहू शकतो. स्टुडंट, एनीबडी. 1 सेकंड, पूजा सांगतो मी. माझा उत्तर द्या पहिले. तुम्ही जवळून 25 सेंटीमीटर, दूरचं सांगा, किती दूरपर्यंत मॅक्सिमम तुम्ही पाहू शकता. येस येस येस, व्हेरी गुड आन्सर, व्हेरी गुड आन्सर. बघा, मला सांगा, तुम्हाला तारे दिसतात ना. तारे किती दूर आहेत आपण इमॅजिन नाही करू शकत विद्यार्थी, इतके भयंकर दूर आहेत. आम्हाला दूरचं पाहण्यासाठी लिमिटच नाही आहे. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक तारा तर नाही दिसत, तर तो दूरचा, अति दूरचा तारा का नाही दिसत, त्याचा आकार छोटा असेल, इथपासून पाहतोय तो. जर तो आकाराने खूप भला मोठा होईल ना, तर तो तेवढाही दूरून असेल ना तरी आम्हाला दिसून पडेल. सांगायची गोष्ट हे की आपण कितीही दूरपर्यंत पाहू शकतो. म्हणजे आम्ही 25 सेंटीमीटर ते इन्फिनिटी, अनंतापर्यंत व्यवस्थितपणे पाहू शकतो. आमच्या डोळ्याची ही कमालच आहे विद्यार्थ्यांनो की आम्ही किती वेगवेगळ्या अंतरपर्यंत व्यवस्थित पाहू शकतो. ठीक आहे. तर हे होतं स्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. यानंतर आपण इथे थांबणार आहोत. पूजा म्हणते की काही ॲनिमल्स कमी प्रकाशात पाहू शकतो. कमी प्रकाशात, अंधारात नाही म्हणायचं, कमी प्रकाशात पाहू शकतो. कमी प्रकाशात याच्यासाठी पाहू शकतात कारण विद्यार्थ्यांनो त्यांच्या डोळ्यांमध्ये एक मेकॅनिझम असते, खास करून मांजरीच्या, कॅट फॅमिलीची जी आहेत ना, यांच्या डोळ्यांमध्ये काय असते की यांच्या डोळ्यांमध्ये जेव्हा प्रकाश किरण एंटर करतो ना, तर ती डायग्राम मला बनवता नाही बरोबर, फक्त एक लक्षात घ्या, हा प्रकाश किरण एंटर झाल्यानंतर प्रकाश किरण अशी रिफ्लॅक्शन करतो, म्हणजे तो तिथल्या तिथे डबल रिफ्लॅक्ट होतो. तिथे गेल्यानंतर परत परावर्तित होतो, परत जातो. म्हणजे जे गोष्ट पाहायला त्याला आपल्याला एकपट प्रकाश लागते, त्याला त्याच गोष्टीला पाहायला दुप्पट प्रकाश मिळतो. आणि असं समजा की आता 0 लाईट आहे 5 वॅटचा, त्याला 10-15 वॅटचा दिसायला लागतो. आणि 10-15 वॅटचा दिसायला म्हणजे काय, मल्टिपल रिफ्लॅक्शन होतं. तुम्ही नेटवर ही डायग्राम पाहू शकता. ही डायग्राम थोडी किचकट आहे, बनवता नाही येणार मला इथे आता, पण नेटवर पाहून घ्या की मांजरीच्या डोळ्यांमध्ये पुन्हा पुन्हा काय होते, परावर्तन घडून जो लाईट तिच्या डोळ्यात कमी प्रमाणात येत होता तो आता जास्त प्रमाणात येतो. आणि म्हणून मांजरींना किंवा काही प्राण्यांना डोळ्याच्या या कमालीमुळे आणखी स्पष्टता येते पाहण्यात. ओके, गॉट इट स्टुडंट्स. एनी मोर क्वेश्चन. मोतियाबिंदूमध्ये, मोतियाबिंदू हे कालांतराने होते, वयोमानाने होते. हे जी लेन्स असते ना विद्यार्थ्यांना आपली, ही लेन्स काय, काही दिवसानंतर हिच्यावर एक जाडं बसायला लागतं. जाडं म्हणजे
ते प्रोटीनचं कवरिंग असते, ते जाडप असते. म्हणजे इनडायरेक्टली असं समजायचं जसे आपण म्हातारपणामध्ये जसे आपले अवयव कमजोर पडायला लागतात, तर लेन्स पण अशा पद्धतीने कमजोर पडतो. त्यामध्ये एक जाडप असतं, कवरिंग येते, बायोलॉजिकल आयटमच आहे तो. मग एक आपण काय करतो, त्यावेळेस ती लेन्स बदलवून टाकतो. तर लेन्स बदलवणं म्हणजेच ते मोतियाबिंदू दूर करणं असं आहे. ओके, तर तो काही मोठा ऑपरेशन नाही. आजकाल लेझर पद्धतीने खूप सोप्या मेथडनी केला जातो. ओके, येस, एनी मोर क्वेश्चन माय डिअर स्टुडंट्स? आणखी काही विद्यार्थ्यांना क्वेश्चन्स आहेत? ओके नाही, तर आपण इथे थांबूया विद्यार्थ्यांनो. आता उद्या डोळ्यांचे प्रॉब्लेम्स बघूया आणि मग आरसे सुरू करूया. ओके, म्हणजे आता हा चॅप्टर एंडिंग साईडला आलेला आहे. न्यूमरिकल्स याच्यामध्ये आहेत, भरपूर आहेत जे परीक्षेत विचारलेले आहेत किंवा त्या रिलेटेड, ते आपण घेऊया. तर थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. थँक्स अ लॉट. थँक्यू प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमी, ज्यांच्यामुळे मी शिकवू शकलो आणि तुम्ही शिकत आहात. आपल्या एकमेकांना कॉन्टॅक्टमध्ये येता आलं, म्हणून आपण सगळे प्रज्ञा प्रबोधिनीचे कृतज्ञ आहोत. असंच त्यांनी काम करावं अशी अपेक्षा ठेवून आपण आजचा क्लास इथे बंद करूया विद्यार्थ्यांनो. सी यू टुमॉरो ॲट द सेम टाईम इन द मॉर्निंग. ओके, थँक्यू. थँक्स अ लॉट. बाय बाय.